बरं, कोणतीही गोष्ट पटकन कशी शिकायची हे जाणून घेऊया. असा विचार तर आपण सगळेच करतो, बरोबर? पण खरं तर नवीन काहीही शिकणं आपल्याला खूप अवघड वाटतं. आपण शाळेत जसं शिकलो ते खरं शिक्षण नव्हतंच. ते फक्त तात्पुरतं पाठांतर होतं. चला तर, आता आपण शिकण्याची कला प्रभावीपणे कशी आत्मसात करायची ते पाहूया. म्हणून हे लक्षात घ्या की अडचण आपल्यात नाहीये, तर आपल्या शिकण्याच्या पद्धतीत आहे. हे तेव्हा घडतं जेव्हा आपण फक्त व्हिडिओ पाहतो पण सराव मात्र करत नाही. खरी प्रगती फक्त बघण्याने नाही तर काहीतरी करण्याने होते. आणि जलद शिकण्यासाठी आपल्याकडे एक सिक्रेट वेपन आहे, 80-20 नियम. याचा सरळ अर्थ आहे की फक्त महत्त्वाच्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करून जास्त परिणाम मिळवता येतात. चला, आपल्या पहिल्या ब्रेन हॅकने सुरुवात करूया. ॲक्टिव्ह रिकॉल. हे मेंदूसाठी वजन उचलण्यासारखं आहे. हे अवघड वाटतं कारण ते मेंदूला काम करायला लावतं, ज्यामुळे स्मरणशक्तीचे मार्ग मजबूत होतात. पुढचं तंत्र आहे स्पेस्ड रिपिटेशन, जे हे सिद्ध करतं की घोकंपट्टी करणं प्रभावी नाही. यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे सातत्यपूर्ण छोटा प्रयत्न एका मोठ्या प्रयत्नापेक्षा चांगला असतो. आपला तिसरा हॅक आहे डेलिबरेट प्रॅक्टिस, म्हणजे ज्या गोष्टी जमत नाहीत त्यावर काम करणे. खरी वाढ अवघड आणि त्रासदायक आव्हानांना तोंड देऊनच होते, आधीच माहीत असलेल्या गोष्टी करून नाही. आपलं ज्ञान पक्क करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे ते दुसऱ्या कोणाला तरी शिकवणं. शिकताना ऐकणं आणि स्पर्श करणं यांसारख्या जास्त इंद्रियांचा वापर केल्यास आठवणी अधिक पक्क्या होतात. शिकण्याला मजेशीर बनवल्याने डोपामाइन रिलीज होतं, जे प्रेरणा वाढवतं आणि मेंदूला पुढे चालू ठेवायला सांगतं. योग्य वातावरण तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी डिस्ट्रॅक्शन्स दूर करा आणि विश्रांती घ्या. विश्रांती म्हणजे फक्त आराम करणं नाही, तर ती शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिकता. अजून हा एक शब्द सगळं काही बदलू शकतो. आता शिकायचं कसं हे तर कळलंय. मग आजपासून काय करायला सुरुवात करणार?